ऐक ना साईडला. अरे मला इथे घ्यायला आहे ना, तुला लोकेशन टाकतो मी त्या ठिकाणी. हा लगेच टाकतो. मुंबईला तरी स्वस्त Clear. Very clear. Hey, उठ. उठ. काय झालेलं? इथं फिरव ना. जरासं मोबाईल दे. Very clear. त्या मॅडमची किती काय झालं डॉक्टर त्याला? काय नाही, बरं नाही त्याला. काय झालं? बेशुद्ध आहे. बेशुद्ध आहे का? बाई मला वाटलं काय झालंय का? ठीक होईल ना? हो मग होईल ना. काय नाही, इंजेक्शन गोळे वगैरे झालं. बरोबर ठीक. त्याला सुद्धा द्यायला किती वेळ लागेल तर डॉक्टर? त्याला सलाईन लावावं लागेल. सलाईन लावलं ना? हो. बरं ठीक आहे, सलाईन लावा. ठीक आहे.
तास झाले तरी अजून तो शुद्धीवर नाही आला. चला बरं शुद्धीवर काय झालं ना? काय झालं बेशुद्ध पडलाय तो मला ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजनची हो लावून टाक. निखिल 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 बरं वाटतं ना तुला? बरं वाटतं ना? उठवायचं मला बरं वाटतं ना? आता निखिलला बरं वाटतंय. तसं काही त्रास वाटला तर मला सांगा. बरं. ठीक आहे. आता ऑक्सिजन लेवल वगैरे चांगली आहे त्याची. आता काही त्रास नाही त्याला. ठीक आहे. काही त्रास वाटला मला परत सांगा. हो चालेल. ठीक आहे. हॅलो, कुठे आहे राक्षू? अरे या निखिलला हॉस्पिटलला घेऊन आलो भाई. तो बेशुद्ध पडलाय नाही का? काय माहिती काय झालं. त्याने मला लोकेशन टाकलं, त्याला तिकडून उचलून आणलं नाही का. शुभ्य पण होता माझ्यासोबत, पण तो पण घरी निघून गेला भाई. एकट्याच येतो नाही का. त्याला आता ऑक्सिजन पण लावलंय भाई. काय काय खरं दिसत नाही मला कोणाचं. ये ना तू पण ये आणि त्या शुभेला पण घेऊन ये. हा ठीक आहे. लवकर या फक्त भाई. त्या एकट्याच आहे काही. हा लवकर आहे. चालू ठेवू का? हा चाल. निघले निघले निघले. हे बाबा हे उठणार आहे. काय झालंय तुम्ही? निघले निघले. हॅलो, आले का खाली तुम्ही? ठीक आहे ठीक आहे. थांब खाली आलो. थांब. हा अरे हा इकडे इकडे.
काय रे शुभम नाही आला का? नाही ना बाहेर गेले. बाहेर गेला का? बघ बरे त्याचे हाल सकाळपासून पडले शरीराला. निघले काय निघले काय झालं असं झालेलं. काय माहिती भाई सकाळपासून असायचे नाही. एक काम कर चला आपण डॉक्टर घेऊ. डॉक्टरांना आताच येऊन गेलो. डॉक्टरचं तर भेटून येऊ बरं काय. अहो काय झालं त्याला तू काय बरं असं करतो. तो आहे ना घाबरलेला आहे. नेमकं कारण तर आपल्याला शोधता येणार नाही. तर तो बाहेर कुठेतरी गेला असेल त्याच्यामुळे काहीतरी भीती वगैरे निर्माण झाली असेल. ते कारण असण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे असं करतो. हा. बघू आता किती आता शुद्धीवर आल्यानंतर जर परत बेशुद्ध झाला तर आपल्याला सिटी स्कॅन वगैरे करावं लागेल. मग बाकी त्याच्या पुढच्या तपासण्या येतात त्या बघावं लागेल आपल्याला. अच्छा. आता अंडर ऑब्झर्वेशन केलं होऊ त्याला आपण नंतर बघू आपण काय करायचं प्रोसेस वगैरे. बरं ठीक आहे चल थँक्यू सर. हॅलो काय ऍक्शन? हा येतोय दवाखान्यात. हे बाहेर गेलो होतो थोडस आणि निघल्याच्या घरी आला. हा त्याची मम्मी आहे ते कपडे देत आहे नाही का. त्याला आज सुट्टी देणार वाटतं ना. हा ठीक आहे आलो एक 10 मिनिटात लगेच. हा चालेल. काय ते त्याचे कपडे घेऊन खूप चालू. अहो तो दवाखान्यात आहे नाही का. काय झालं. ते त्याला चक्कर आली हा. म्हणून तो कालपासून घरी नाही आला नाही का. आता त्याला आज सुट्टी द्या ना ते काही नाही एवढं. तेच कपडे घेतात. येऊ का मी. नको नको येतो त्याला आता लगेच थोड्या वेळ घरी. येऊ का मावशी. घरी चाललोय रे. मदत फोन केलाय जायचं. घरात चहा पाणी येतो ना नंतर. तुला काय भेटत नाही. अरे येतो रे नंतर येतो. हॉस्पिटल मधून आलो ना आता. आणि आता तो घरीच राहणार आहे. तो कुठे जाणार आहे. येतो. येऊ का कुठे ये? चल, का? काय तुम्ही आले पण डॉक्टरांनी त्या दिला शुभम मी आणून बोलला. शुभम आलता का तेव्हा. अरे मग तुमच्याकडे कपडे घेऊन नाही का. हे जाऊ दे मला झालं काय ते. तू मुला काय सांगतो या घरात ये चल. मम्मी मला विचारत होती 2 दिवसापासून कुठे आहे निघले. आताच विचारत होता नाही का हाय घरात. चल 2 दिवस झाले मला. मग
मावशी तुमचं पोरगा आला बघा. काय नाही ते चांगलं होतं घ्यायला मावशी. त्यामुळे तो शुभम आम्ही सोडला आम्ही मलाच नाही माहिती म्हणलं काय झालं मला. बरं, जाऊ दे, चल. काय करून देईन मी. आता येतो तो बरं ते सांग जेवायला काय केलं. बरं, करते काय ते. मी काय म्हणतो हातोड धुतोय, चल तोपर्यंत आपण जाऊ, आपण ऑलरेडी घेऊन जाऊ. हा येऊ परत. अरे माझा मोबाईलच घरी राहिला वाटतं. अरे म्हटलं असं काय तुमचे आपण मला बोलतो हे केलं तू परत उठत 5 मिनिटात आता तो तवर लिंबू मिरची घेऊन ये. काय झालंय आता? काही नाही होईल तो 5 मिनिटात. बरं उठत काही नाही झालं. उठतो जा बाहेर, नंतर नाही अर्धा 1 तास. नेमकं काय झालंय? काही नाही, ते मागच्या वेळेस आले होते माझ्याकडे, सांगितलं होतं. नाही ना, आता साहित्यातून घेऊन जातो. हा सांगितलं होतं आजी मी. तो त्याला आले होते साहित्य माझ्याकडे, त्यांना बोललो होतो आपण तरी काहीतरी वस्तू घेऊन आलाय, ती बाई याला त्रास देते बोललो होतो त्यांना. असं आहे का? त्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावरती. नाही करायला पाहिजे ती बाई ना. अजून त्रास देते त्याला. आता हे काय तो नाही मला विचारलं, तुम्ही सांगितलं तुम्ही नाही केलं, मग काय करायचं? पण नाताला घेऊन जातो ती शाही. साईला सांगितलं होतं, डबल तो साईबरोबर अजून एक जण होता त्याला सांगितलं होतं. 3 जण आले होते ते माझ्याकडे. काय ते पोर खिल्ला रे, ते काय काय ऐकायच्यात. मग तुम्ही सांगितलं होतं पण त्यांनी केलंच नाही. त्यांना लिंबू दिलं होतं, त्यांना बोललो मग त्याचा वापर करायचा होता ना बाबा यांनी. त्यांनी केलाच नाही. मग आता काय त्याला त्रास होतो करायचं? डबल आता. मग आता तर त्यांना आहे ना का आपल्याला काढावा लागतो. मग किती वेळा खर्च करायचा? आता होऊन जाईल, मग झालं बरं होईल बाबा. होऊन जाईल, होऊन जाईल, राव राव खर्च करायचं माझ्याकडे सोपं आहे काय? होऊन जाईल.
सारखं सारखं फिरत राहते तिकडं 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 पळायचं. ते पण कमी करू आपण त्यांचं. हं. त्याच्यामुळे तोच प्रॉब्लेम आहे त्यांना. कुठं पण जाताय, कधी पण जाताय, वेळ पाहते नाही, काही नाही. हं. जागा कशी राहते, कुठली राहते. हं. बाबा पहिल्यापासून जास्त त्रास होतो. तुम्हाला सांगितलेला उपाय केला का तुम्ही? हो. माझ्या माहिती करताना केलेलाच नाही तो उपाय. तुम्ही फक्त त्या दिवशी माझं मन धरलं, घरी आले ना, आहे तसंच डबल. मग त्याच्यावर काय उपाय? तुम्ही तिघं फिरायला गेले होते ना, त्यावेळेस ती वस्तू आणली तर ती अजून ठेवलेली नाही. ती वस्तू ठेवत नाही ना, त्यावेळेस तोपर्यंत त्याच्या जीवाला खूप धोका आहे. जाऊ पण शकतो तो. तुम्हाला तिघांना पण जावं लागेल ती गोष्ट ठेवायला. तुम्हाला मागे पण बोलतो तुम्ही, आता पण बोलतो. बाबा कधी जावं लागत नाही? कधी जावं लागेल? शनिवारी जाऊ ना. तुम्ही शनिवारीच फिरायला गेलेले. हो. दुपारच्या टायमाला जायचं पण 12-1च्या दरम्यान. हो का? ठीक आहे, मग आम्ही जाऊन येतो. मग कमी होईल ना? ते आता ठेवून आल्यावर समजत. हो का? ठीक आहे, मग आम्ही शनिवारी जाऊन ठेवून येतो ती वस्तू. पण ठेवून आल्याच्या नंतर मला भेटायचं डबल. हो, तुम्हाला भेटतो आम्ही. हा, ठीक. हे बोलले का ना तुझ्या बाबा काही? सांगितलं का तुला बाबाने काय ते? सांगितलं त्याला. तुम्हाला बोललो होतं मागच्या वेळेस, ते केलं नाही तुम्ही. काय करायचं होतं? तुम्हाला ते कडक ठेवायला आलं, ठेवलं का? नाही कडत काय माहिती, त्याच्याकडेच कड. त्याला उठू का? उठव त्याला, इकडे बोलो. उठ. ते झोपलेला दुखतंय. उठ रे, झोपली. आमची झोप उडवली, स्वतः झोप बसेल. तुला सांगितलेलं केलं का रे? काय सांगू? तिकडनं ठेवायला आलो तर असंच करतो हा, ऐकतच नाही. आता तुम्ही दोघं सोबत होते ना, तो ऐकत नाही तर तुमचं सांगायचं काम होतं ना. सांगितलं होतं त्याला. ते काय ना बाबा, मला नाही, बाईला खूप त्रास देते. तेच कारण आहे, ते ठेवून तू. यांनी राय त्या दिवशी मला नेलं त्या जंगलामध्ये, राय अचानक पण रूप बदलून घेतलं. ते पण एवढं भयानक की राय मला मारायच्या याच्यात. हा नव्हताच तो. पण आता काही रूप बदलून आले म्हणून मला काही बोलता आलं नाही. अरे नाही रे, खिशात काय बघतोय? हेच आहे का? काय आहे, काय? ते मला नाही माहिती बाबा, ते कसं काय आलं माझ्या खिशात. त्याच्यामुळे तुला त्रास होतो. तू म्हणतो मला त्रास होतो. रोज सोबत घेऊन पण ते फिरतो. मला माहितच नाही बाबा. माहिती नाही ते काय ऑटोमॅटिक जाईल का खिशात? तुम्ही त्याच्या सोबत होते ना, आता त्याला सोडून चालले का? काय काय खरंच होत राहतं का पण नक्की? तुला समजून ना आल्यावरती. आली पाती. हे निघले, मी चाललो. काय पाहिजे तुला? का बरं याला त्रास देते? माझी वस्तू आणली आहे त्याने. माझी वस्तू तिथून आणली, तिथंच ठेवायला सांगा. ठीक आहे. त्यालाच ठेवायला सांगा. बाय, आली इथे ती. थांब. तिची वस्तू आणलेली ना, तिथं ठेवून यावं लागेल. नको, मला भीती वाटते बाबा. तिथं ठेवलं व्हायचं, सोडून द्यायचं पैसे बरं का? माझी वस्तू ठेवून द्या. तुझी वस्तू ठेवून देईन तो शनिवारी येऊन. शनिवारी आणली होती. दुपारी सांगितलं त्याला, मगाशी पण सांगितलं दुपारी ठेवून दे. 12-1च्या दरम्यान ठेवून देईन. त्याला त्रास द्यायचा नाही पण. तो एकटाच नव्हता तिथे. त्याच्यासोबत अजून 2 जण होते. त्यांना पण सोबत पाठवा. ठीक आहे, येतील ते तिघं पण येतील. पण त्याला त्रास द्यायचा नाही तोपर्यंत. हा? नाही, माझी वस्तू भेटू द्या.
ठीक आहे, जातो आता, पाठवतो मी त्यांना. केदार, हे घेऊन जा. तिथं कडं ठेवशील ना, तिथं हे पण ठेवायचं. ती तुला त्रास देणार नाही. आणि जाताना त्या दोघांना पण सोबत घेऊन जा. काय सांगितलं तू ऐकलं ना मग तिने? हा सांग. दोघांना पण सोबत घेऊन जा. त्यातच घाबरू म्हणजे कसे पळायला बघितलं ना बाबू. ठीक आहे ना? याच्यानंतर त्रास नाही देणार बाबा ती. नाही देणार तोपर्यंत ते त्रास. पण शनिवारच्या वरती रविवार जर झाला तर मग त्रास झाल्यावर माझ्याकडे यायचं नाही. बरं, आम्ही शनिवारीच करतो जायचं. ठीक आहे, येतो मी आता. हा चालेल. किती दर्शन झालं तुमचे? मी पैसे नाही घेत बाळा. लवकर जातो, कडत ठेवून येतो, या दोघांना घेऊन जातो. यांना सांगत नाही कुठं जायचंय म्हणून. हा. अरे ते निकलेस पाहिजे ना कसं आहे बाबा, ते भुजबीज त्याच्याकडे जाणारच ना वाचपासून मी तर काय झालं. अरे किती त्याच्या अवकळ आहे त्या पोराच्या. साहिल, साहिल, अरे इकडे ना. काय तुम्ही पळून आले? मला पटतं का? घरी काय तुला काय होतं नाही का? कुठं जायचं बघ, काय झालं? ते पाणी टाकायचं. अरे तुम्हाला, अरे हो तू काय, तुला काय होतं? अवघड आहे पहिलं घाला. याच्याकडे जाणारच नाही मी आता. याच्याकडे जाणारच नाही. कुठं जायचं? मी नाही येणार भाऊ. पण आता कुठं जायचं? लगेच आणून सोडावं लागल हो. लगेच 15 मिनिटं. एक तर रात्र झाली. अरे इथूनच आहे, इथूनच. चल कॅमेरा चालूच नाही. तो काय केलं माहिती का नेमका? तो प्रांक होता आहे. चालू आहे. अक्षय, हे निघले. अरे कुठे तू नाही? 2 मिनिटाचं काम एवढा बेटा झालाय का? हा भाई कुठे घेऊन आलाय? एवढ्या अंधार घेऊन आलाय. अरे किती अंधार आहे हा. अरे चल 2 मिनिटाचं काम आहे, नाही मी नाही, मी चाललो घरी. तू जाय नाही का? ऐक ना, तेवढं करून घेऊ, लगेच जाऊ नये. नाही तू जाय. ते ठेव, मी तर काहीच का माहिती. मैत्रीचा विषय नाही भाई. तू एक तर हा भाई, घ्या बाय. तू जाय, आम्ही तेच थांबले. तू पटकन थांबशील ना. जा लवकर. अक्षय काय आवाज येतो ना? कसले आवाज येईल?
शेवटी तिने तिचा बदला घेतलाच.